नमस्कार, मी रमाकांत दासगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. क्षेत्र हे कुठलंही असो, कोणतंही क्षेत्र असो, ते आम्ही आपल्या चॅनलवर नवीन बातम्या, नवीन घडामोडी दाखवत असतो. तर आज आपण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात वैरागच्या जवळ एक अवघ्या 5 किलोमीटरवर असलेलं लाडोळे गाव या ठिकाणी आलेलो. या ठिकाणी दत्त मंदिर आहे, नवनाथाचं मंदिर आहे आणि दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केला जातो. तर ते आयोजित करत असतात येथील दत्तभक्त दत्ता महाराज गुंड हे दरवर्षी आयोजन करत असतात. त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आणि आपल्या चॅनल दाखवायचं आहे. महाराज कसं यावर्षी किती तारखेला सप्ताह चालू होणार आहे? आमचा सप्ताह 21 ते 30 तारखेपर्यंत. 21 ते 30. पण कसं नियोजन म्हणजे कीर्तन कधी, प्रवचन कधी, सकाळपासून संध्याकाळपर्यंत? संध्याकाळी 9 ते 12, त्यानंतर भजन, त्याच्यानंतर पहाटे गाथा गायन, सकाळी 7 ते 12 वाजे नवनाथ पारायण, गुरु नरसिंह चरित्र पारायण, नंतर जेवण, परत नंतर संध्याकाळी 5च्या पुढे जी संस्थेची मुले येतात त्यांचा मोठा कार्यक्रम असतो. त्यानंतर परत प्रत्येकाने पंगती घेतलेली असतात नाथपंथाच्या, त्यांच्या घरी जेवण, असं कंटिन्यू बंद नसतं, कंटिन्यू चालूच असतं ही कार्यक्रम. सकाळपासून काकडा आरतीपासून ते संध्याकाळी जागर बंदच नाही, अखंड हरिनाम म्हणजे अखंड 24 तास हरिनाम चालू असतो आमचं. तर कीर्तनकार कोण कोण आहेत? पहिले संतोष महाराज संतोष महाराज परभणी, दुसरा नितीन महाराज, पिंटू महाराज गाडगे, नगरचे महाराज साठे मराठे, परत देवीदास महाराज निवळीकर, दयानंद महाराज, अशोक महाराज शिंदे, भाऊसाहेब महाराज कदम आणि कालेचे कीर्तन करणारे हनुमंत काळे महाराज नामांकित कीर्तनकार आहेत, नावाजलेले आहेत. कीर्तनकार. आपलं हे किती वर्ष सप्ताह कधीपासून? 16 वर्षी चालू आहे. 16 वर्ष 16 वर्षी चालू आहे. 16 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह बंदच नाही. फक्त ह्याच्या वेळेस आपलं कोरोनाच्या वेळेस 2 पण पारायण कोरोना त्यावेळेस तर सगळ्याला कोरोनामुळे अडचणच होते. पारायण केलं, थंड पडू दिलं नाही नवनाथांचं. तर निश्चितच जे पंचक्रोशीतील भक्त असतील, दत्तभक्त असतील, नवनाथ भक्त असतील किंवा वारकरी संप्रदायातील वारकरी आवड असणारे संप्रदायातल्या लोकांनी या सप्ताहाचा निश्चितच लाभ घ्यावा असं महाराजाच्या वतीनं सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे. हे अशा प्रकारचे हे अखंड हरिनाम सप्ताहाची पत्रिका आहे आणि पूर्ण भाविक भक्तांनी हा लाभ घ्यावा. सोडवया